की स्थानिक स्वराज्य संस्थांमधला सुद्धा कारभार जसा केंद्रामध्ये पारदर्शकपणे आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पारदर्शकतेप्रमाणे चालतो, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधला सुद्धा कारभार हा पारदर्शकपणे होणं हे अपेक्षित आहे। केंद्रातून आलेला प्रत्येक विषय असेल, प्रत्येक योजना असेल, नरेंद्र मोदीजी सामान्य जनतेला आवश्यक असणारे सर्व विषय मार्ग करण्याचा प्रयत्न करतात। मी एकच योजनेबद्दल तुम्हाला सांगेन की आपल्याला सर्वांना माहीत आहे, हर घर जल, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या भावनेतून नरेंद्र मोदींनी केंद्राच्या माध्यमातून ही योजना आणली। ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचेपर्यंत काही ठिकाणी त्या योजनांचा त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोजवारा उडालेला हा पूर्ण ठिकाणी दिसतोय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पारदर्शक विचाराचं असणारं बॉडी असणं, सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची असणारी पार्टी आहे। या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या काही तिथल्या असणाऱ्या जिल्ह्याच्या जे पदाधिकारी आहेत, जे पदाधिकाऱ्यांनी जे सुचवलं तेच भारतीय जनता पार्टीने इम्प्लिमेंटेशन करण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही निवडणूक लढत आहेत। आपल्याला मला सांगायला आनंद यासाठी होतो की कल्याण किंवा ह्या संपूर्ण जो परिसर आहे पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय मैत्रीपूर्ण अशा या सर्व ठिकाणी निवडणुका होत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।